नमस्कार, तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आज मी तुम्हाला संस्कार भारतीचं पहिलं चिन्ह म्हणजे बिंदू हा कसा काढायचा, बिंदू कसा काढायचा आणि 5 बोटांची रांगोळी माझी कशी पडते हे तुम्ही आधी बघून घ्या. मी ह्याच्या आधी पण सांगितलेलं आहे 5 बोटांनी रांगोळी कशी काढायची, बोटं कशी धरायची. तर आपण सुरुवात करणार आहे आज बिंदूपासून. बिंदू म्हणजे काय, तर एखाद्या रांगोळीची आपण सुरुवात करणार आहे तर आपल्याला सुरुवातीला 5 बोटांनी बिंदू काढता आला पाहिजे. म्हणजे सुरुवातीचं चिन्ह आहे हे बिंदू. बिंदू म्हणजे काय, तर एक बीज असतं किंवा मातृत्वाचं प्रतीक म्हणतात रांगोळीचं. तर तसं आहे ते. आणि 5 बोटांची रांगोळी थोडीशी अशी एकदम पातळ नाही घ्यायची, एकदम खरबडीत असते ना, ते नंबर वाईज असतात तशी रांगोळी घ्यायची. आणि तुम्ही प्रयत्न करा की रांगोळी आपली 5 बोटातून रांगोळी पडते का. मी कशी काढली ते बघा. 5 बोटांनी रांगोळी कशी पाडायची हे तुम्ही आत्ता व्हिडिओमध्ये बघा. तर काय करायचं आहे बघा, आपली ही 4 बोटं आहेत ना, ती 4 बोटामधली मधली 2 बोटं खाली आणि वरची 2 बोटं वरती आणि त्याच्यात अंगठ्याने असा गोल करायचा आहे. आणि त्या गोलातून मधून आपल्याला रांगोळी खाली पाडायची आहे. बघू शकता तुम्ही, मी परत दाखवते तुम्हाला. खूप प्रॅक्टिस थोडीशी लागते याला, पण खूप छान अशी रांगोळी पडते. आता तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये बघितलं असाल, मी मोठ्या मोठ्या रांगोळ्या काढलेल्या आहेत. आणि कसं होतं, मोठ्या मोठ्या रांगोळ्या माझ्या त्या जास्त व्हायरलच जात नाहीत. ज्या रोडवर रांगोळ्या फक्त फर्राटे मारलेल्या असतात ते खूप व्हायरल जातात, त्यामुळे मी जास्त मेहनत घ्यायच्या भानगडीत पडत नाही. तर आता आपण बघणार आहे सरळ रेषा कशी मारायची आहे ते. सेम मी 5 बोटांच्या ह्याच्यामध्ये मधली 2 बोटं खाली आणि वरची 2 बोटं वरती घेतलेले आहेत आणि अंगठ्यानं असं पॅक केलेलं आहे. खूप छान वाटतं आणि एकदा यायला गेलं ना खूप मज्जा वाटते बरं का. सारखं सारखं आपण तीच रांगोळी काढावी, वेगवेगळी चिन्ह यावी, वेगवेगळ्या डिझाईन आल्या पाहिजेत काढता. त्यासाठी आपल्याला हे बेसिक, आपल्याला हे व्यवस्थित म्हणजे नाही का शेप्स म्हणजे आपण ABCD शिकताना कसं सरळ रेष, आडवी रेष, तिरकी रेष, अर्धवर्तुळ असं शिकलेलो असतो, तसंच त्या पद्धतीनंच आपल्याला शिकायचं आहे. ते फक्त 5 बोटांनी रांगोळी काढण्यासाठी किंवा 5 बोटांनी आपण रांगोळी आपली कशी पडते त्यासाठी. हे वर्तुळ पण खूप छान पडतं बरं का. फक्त ह्याच्यासाठी आपल्याला बसून ग्रीप येत नाही. जोपर्यंत तुम्ही वाकून ही रांगोळी काढत नाही ना, तोपर्यंत अजिबात चांगली येत नाही बरं का. आता ही मी वाकून सर्कल काढलेला आहे, बघू शकता तुम्ही किती छान आलेलं आहे. आणि आपली जी चाळणी असते ना, त्या चाळणीच्या मापाचा सर्कल काढायचा. आणि दुसरं पुढचा सर्कल काढणार आहे, तुम्ही बसून काढणार आहे. तुम्ही बघू शकता मी वाकून काढलेला सर्कल आणि बसून काढलेला सर्कल बघा. बसून काढलेला सर्कल गोल आलाच नाही, कारण वाकून आपल्याला जेवढी ग्रीप येते, आपला हात जसा गोल व्यवस्थित हलतो ना, तेवढी आपली रांगोळी चांगली येणार आहे. 5 बोटांची रांगोळी चांगली पडणार आहे. आता आपण बघणार आहे स्टेपच्या रेषा. म्हणजे आता काय करणार आहे, आपण आडवी एक रेष मारायची, उभी एक रेष मारायची, त्याचा त्रिकोण करायचा. म्हणजे आपल्याला काही जशी म्हणजे जेवढ्या आपल्याला रेषा पाहिजेत आणि जेवढ्या ॲक्युरेट रेषा पाहिजेत एवढं छान पडतात आणि चांगला स्टेपच्या रेषा जमू शकतात. आणि ह्या स्टेपच्या रेषा आपण मोठी रांगोळी काढल्यानंतर शेवट नाही का, गोलाच्या शेवटी पण आपण ह्या वापरू शकतो किंवा मध्ये पण वापरू शकतो. त्यासाठी ह्या पण रेषा येणं गरजेचं आहे. त्यानंतर मी आडव्या 2 रेषा आणि उभ्या नाही का आपण बॉक्स टाईप, त्याची पण आपण प्रॅक्टिस करू शकतो सरळ रेषांची. यांनी पण खूप चांगली येते. आणि ही पण रांगोळी मी आता बसून काढलेली आहे बरं का. जोपर्यंत तुम्ही बसून काढता तोपर्यंत तुम्हाला ग्रीप चांगली येणार नाही. कारण जिथं आम्ही प्रॅक्टिस करतो म्हणजे किंवा हॉलमध्ये वगैरे, त्यावेळी वाकूनच काढावी लागते. आता ही मी बसून काढते, घरी काढते म्हणून. त्यानंतर आपण बघणार आहे केंद्रवर्धिनी पण ही आत्ता वाकून काढली म्हणून खूप छान आली. तर एक म्हणजे तसंच खूप छान छान येतात बरं का. आणि मध्ये असा उलटा 7 झाला पाहिजे केंद्रवर्धिनी काढताना, तर चांगली येते. आणि अशा रांगोळ्या काढण्यासाठी खूप सारी प्रॅक्टिस लागते बरं का. जोपर्यंत तुमचा हात वळत नाही तोपर्यंत तुम्हाला येतच नाही. छोटी केंद्रवर्धिनी, मोठी केंद्रवर्धिनी, चपटी केंद्रवर्धिनी याची तुम्ही प्रॅक्टिस करायची, म्हणजे तुम्हाला खूप चांगलं जमणार आहे. त्यानंतर आता आपण बघणार आहे पुढचं आहे ते गोपद्ममध्ये पण आपल्याला खूप सारे हे आहेत. आता हे गोपद्म काढलेलं आहे, हे चुकीचं काढलेलं आहे. कधी पण गोपद्म काढताना आपण आडवी एक रेष मारायची आणि काढायची, म्हणजे आपल्याला व्यवस्थित येतं. याच्यामध्ये काय चुकलेलं आहे, पहिलं गोपद्ममध्ये कड्या व्यवस्थित जुळवलेल्या नाही आहेत आणि दुसरं गोपद्म आहे ते कड्या व्यवस्थित जुळवलेल्या आहेत, ते बघू शकता तुम्ही. आणि कड्या जुळवल्यानंतर आपल्याला तिथं गोल पण तयार झालेला आहे. मुंगी जाईल इतकंच आपल्याला अंतर ठेवायचं आहे. त्यामुळे पहिलं चुकलेलं आहे, दुसरं बरोबर आहे. या पद्धतीनेच आपल्याला गोपद्म काढायचे आहेत. आता मी तुम्हाला 2-3 अजून काढून दाखवते, तुम्ही बघू शकता कसं वाटतं ते बघा.
हे पण बरोबर आहे. आणि फक्त थोडंसं मुंगी जाईल इतकंच आपल्याला दोन्ही कड्यांच्यामध्ये अंतर ठेवायचं आहे. जास्त जोपर्यंत म्हणजे वरचा अजून जर भाग जुळला तर आपला तिथं सर्कल तयार झाला पाहिजे. हे असं गोपद्म काढायचं आहे. त्यामुळं त्याची थोडीशी प्रॅक्टिस करायची आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचं, सर्परेषा आधी हे आपल्याला 4 रेषा पाडण्याची प्रॅक्टिस करायची आहे. खूप दिवसांनी रांगोळी काढली की माझी अशी पडत नाही, पण मला हे व्यवस्थित येतं बरं का. माझ्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल, मोठ्या रांगोळ्यामध्ये मी खूप छान पद्धतीनं मी हे सर्परेषा काढते किंवा या बॉर्डरची लाईन किंवा पट्टा काढते. खूप चांगल्या पद्धतीने मला येतो. पण आता मी खूप दिवस झालं म्हणजे थोडंसं माझा कमरेचा प्रॉब्लेम चालू आहे, त्यामुळे मी रांगोळी जास्त काढलेल्या नाही आहेत. पण हे मी आधीच व्हिडिओ करून ठेवलेले आहेत, त्यामुळे मी तुम्हाला आत्ता हे दाखवत आहे. त्यामुळं हे आपण माझं खूप छान पडतं. माझं तुम्ही चॅनेलवर जाऊन मोठ्या रांगोळ्या ज्या काढलेल्या आहेत ना मंदिरासमोर वगैरे, हे पण माझं खूप छान पट्टा पडतो. अजून नवीन चिन्हांसाठी मला नक्की कमेंट करा. चला बाय.